कसं काय एवढा टाइम लावत्या का? मी बघा कशी दिसते. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल आम्ही मेहंदीला जाऊन आलो आणि आज आहे हळदी. आणि आज सकाळी आमच्याकडे नवरदेव मिरवीत राहतात, म्हणजे सकाळी नवरदेवाची त्या डीजेवर मस्तपैकी नाचायला भेटतं. पण त्यात काय आम्ही गेलो नाही, मम्मी ते गेलेले. आणि विशेष माणूसला गुरुवार आहे, तर मम्मीचा उपवास आहे, आम्ही तर नाही धरलेले. बट त्याची पूजा मांडायची आहे. आणि आज संध्याकाळी हळदीला जायचं की नाही ते अजून ठरवणार आहे आम्ही. आणि उद्या लग्नाला जायचं की नाही ते बी अजून ठरणार आहे. माहित नाही काय होतं. बट मी दुसरा दिवस, हो माय गॉड, दुसरा दिवस तर कंटिन्यू केला आहे. तर आता मी बाकीचं काम करून घेते आणि तुम्हाला पूजा मांडताना भेटते. कारण काय ना, आम्ही सगळे ना पुण्य सगळं मिळून पुण्य घेत राहतो. जसं की मम्मी पूजेचा उपवास धरती, मी पूजा मांडते, दीदी पोती वाचती, असं तिघी मिळून आम्ही पुण्य करत असतो. मिल बाटके सगळ्यात अगोदर मी सगळे देवांना आंघोळ घातली आणि आता मी इथं पूजा मांडते. अशा प्रकारे पूजा वगैरे सगळं मांडून झालंय आणि रांगोळी सुद्धा काढली छोटीशी. श्रेया इथं नाहीये, आम्ही तिला घेऊन आणि इतकं रेडी होऊन कुठं चाललोय, तर ते आम्ही चाललोय लग्नासाठी. ज्याचा तुम्ही हळदीचा नाही, ज्याचा तुम्ही मेहंदीचा ब्लॉग बघितला त्याच्याच आम्ही लग्नासाठी चाललोय. आता आम्ही तिला घेणार, हे सगळं सामान तिचं आहे आणि मग तिला भेट. चला, तर आता फायनली घेतलंय श्रेयाला. काही गण उभं का बसं का एवढा टाइम लावत्या का? मी बघा कशी दिसते. आम्ही 10 मिनिटं सांगून तिला अर्धा तास वेट करायला लागलो. 1 तास नाही, 4 वाजून 28-30 मिनिटांनी मी बाहेर आली. ती माहिती का? जाऊ दे. आता तुम्ही तिचं गेट रेडी विथ मी बघा. कार माझा ड्रेस आणलाय का? हो. काय म्हटली मम्मी? सी युअर मेकअप. नंतर मी आवडून लागणार आहे. ड्रेस चेंज मला माहिती कसं घ्यायला, इतकं वैताग झालाय ना. पहिल्यांदा असं वाटू राहिलं, त्यात मी मला असं वाटतच नाही मी चांगली दिसते, पण ती छान दिसते. मी सांगते लग्न होणार आहे ते सांग. हे बघा, ह्या लोकेशनला लग्न होणार इथं वरती सी. आणि हेच भटजी बुवाजी सगळ्यांची वाजवतात लग्न. यमुना आणि ड्रोन मध्ये कॅमेरा होतो की माझ्या मैत्रिणीच्या लग्नाच्या वेळेस की एक्सटेन्शन लावले म्हणून केस एवढे. आता ते डिस्कस करतोय, असं नको वाटायला आम्ही टकल्यावर सापडतो काय. छन से जो टूटे कोई सपना जग सुना सुना
विद्याबलं दैवबलं तदेव भजनं लक्ष्मीपते लग्नाची सगळी विधी झाल्यानंतर आम्ही इकडे फोटो काढायला आलोय आणि मी फोटो काढायला आली आहे. बाकी या सगळ्यांची या आहे माझ्या सगळ्या मागच्या यांचे फोटो काढायला आली आहे आणि या फक्त पॉज करतायत. ज्या वयात मी फोटो काढायला पाहिजे ह्या काढून राहिला. बघा त्याच सांगू राहिलं ते सुद्धा. तर हे आमचे बाबा आहेत म्हणजेच हा दोघींचे पप्पा. काय आता आम्ही जेवण करायला आलोय. बुफे जेवण लिटरली सांगायचं तर सकाळपासून पहिलं जेवण हे आमचं. सकाळी फक्त नाश्ता केला होता आणि आता आम्ही एवढं भारी भारी जेवण करणार आहे. नाही करायचं काय झालं काहीच झालं. आता दुसरा तुम्ही असं सरळ बोला. तुम्ही मस्त प्लॅन आहे. फोटो काढून आणि ही म्हणतो तिथे त्यांच्या तोंडा पुढे झालं बरं का. कॉंग्रॅच्युलेशन आम्ही. अरे मी तुम्हाला फोटो टाकून देईल. बहिणी वेगळ्या डोंट टेक टेन्शन. मी दाखवून देईल तुम्हाला. आम्हाला हे झाड आहे ना फार आवडतं. हे झाड खूप दिवसांपासून आम्हाला आमच्या घरात पाहिजे पण भेटत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघी हे पळवण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज कोणी आमचं नाव नका घेऊ हे कोसरलं गेल्यावरती. VIP गेस्ट आले. VIP गेस्ट. नमस्कार मित्रांनो. आता अशा प्रकारे आमचा लग्नाचा व्हिडिओ आम्ही इथे एंड करतोय. आमचा लग्नाचा व्लॉग संपला. मस्त पैकी खूप जेवणाचं वास येते. एकदम खाल्ले पेल्ले. आता आम्ही चाललोय फायनली घरी. अशा प्रकारे आले तर नाशिकला लग्नाला. इट मीन्स काय मी ॲड्रेस सांगतो. पॅराडाईजला खाली कर. पाहुणे आला असं व्लॉग करायचा नसतो. बाय बाय गाईज. आता भेटू डायरेक्ट आपण उद्या. व्लॉग संपला. ही फुलाची चोरी करताय गाईज. हां आता उलटा फ्लिप मार. असं काय भेटलं नंतर काय भेटलं आपल्याला. हां हां फ्लिप असं केस उडवून फ्लिप.